नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्षपात चॅनल समय संघर्ष. सध्या आपण आलो आहोत धाराशिव मध्ये आज 2 तारीख नगरपालिकेचं निवडणूक चालू आहे. मतदानात प्रक्रिया चालू आहे. आता जवळपास 9 वाजलेले आहेत आणि यावेळी आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण पाहतोय मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्येक उमेदवाराचे पेंडॉल लागलेले आहेत. त्याचे कार्यकर्ते बसलेले आहेत. कार्यकर्ते यादीतील नंबर शोधून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आपल्याला काही जणांचे प्रतिक्रिया पण द्यायच्या आहेत. हे मतदान करून आलेले कार्यकर्ते आहेत. तुमचं नाव सांगा. श्याम मुरलीधर कुलकर्णी. मतदान केलं तुम्ही? बरं, आज मतदान आहे? मतदान झालं. आज मतदान आहे. 8 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी चालू होती. काय कसा प्रचार होता? काय मुद्दे कोणते? एकच याच्यामध्ये प्रचारामध्ये एकच मुद्दा आहे की सत्ता संघर्ष, सत्ता मधले जो चालू आहे. विरोधकाचं काहीही नाही. एक तर मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये ताकद कोणाची जास्त आहे आजमावण्यासाठी हे चालू आहे संघर्ष. विरोधकाचं काहीच नाही. विरोधक अगदी 3-4 नंबरला गेले असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे नगरपालिकेत झालेले काम, मागच्या वेळेस झालेले सगळे चिरफाड, शहराची म्हातार माणसाला चालता येत नाही, गाड्या नेता येत नाहीत. कुठे 140 कोटीचा एक प्रश्न मोठा गाजला आपल्या दारात. 140 कोटी निधी गाजला. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. त्याबद्दल आपल्या बंडगर बोललेत माजी नगराध्यक्ष. त्याच्यामुळे विषय असा आहे की सध्या विकास कोण करू शकतं आणि कुणाच्या पाठीमागे जनतेने जायला पाहिजे ही दाखवून द्यायची ही निवडणूक आहे. कारण दिल्लीमध्ये सत्ता, महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा नगरपालिकेत सत्ता जर आपल्या असेल तर कुठलीही कामं सोयीस्कर होऊ शकतात. त्या दृष्टीनं लोकांनी सतत विवेकबुद्धी जागी ठेवून मतदान करावं. माझं आव्हान आहे सगळ्यांना. मी मतदान करून आलो असतात त्या पद्धतीने मतदान करावं. विरोधाचं काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे ती तसल भाजप आणि ती तुमची कुरेशीबाई यांच्यातच होईल असं वाटतं. तिसरं कोणीही कॉम्पिटिशन नाही. पण वातावरण तुम्ही आता राजकीय नुसते मतदार नाहीत तर थोडस कार्यकर्ते पण आहेत. काय वाटतं 8 दिवसातल्या प्रचारावरून तुम्हाला काय विजय कोणाचा? मी 3 दिवस झालं फिरतो सगळ्या वार्डामध्ये. सगळ्या वार्डात फिरत असताना वातावरण नंबर 1 भाजपचं आहे, नंबर 2 ला कुरेशीचा आहे. बाकी विरोधक अजिबात कुणी काही कामाचे नाहीत, काय नाही. लोक काय बोलले, कुणी काय केलं, लोकांनी मागच्या 5 वर्षात काय केलंय ते सगळ्यांना माहित आहे. शहरं फाडले, सगळे तोडले, सगळे खाल्ले, सगळे खड्डे मय रस्ते, पाण्याची सोय नाही, काही नाही. आता सुद्धा पाणी 8-8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येते. गॅरंटी तुम्हाला भाजप 100% गॅरंटी आहे की सत्ताधारी पार्टी मधले लोक निवडून येणार आणि संघर्ष हा सत्ताधारी पार्टीमध्ये चालू आहे. विरोधीचं काहीही नाही. शिवसेना उभाटा आहे काही नाही. उभाटा कुठलं तू आपलं उभाट्या आणि उद्धव ठाकरे टार्गेट आहेत सध्या. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्यामुळे टार्गेट काम केलंय लोकांनी. आणि ते स्वतःहून येऊन सांगणं म्हटलं मला की तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे मिळाले की नाही, कशाचे मिळाले, काय मिळाले, ते मिळालेत, अजून यायला लागलेत नाही. आणि ह्यांनी जर विचारायचं होतं येऊ तर ह्यांनी पैसे द्यायचे ना. लोकांची देखभाल करायची का ते नजर पसरवायचा. जसं लोकसभेला नजर पसरवता की हे बदलणार, संविधान बदलणार. संविधान बदलायचं काय कारण आहे? काही बदलण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या मतांनी खासदार निवडून आले. पण विषय असा आहे की सत्य परिस्थिती लोकांसमोर सांगितली पाहिजे. सत्य परिस्थिती काय आहे ही लोकांना सांगितलं नाही. तुम्हाला विश्वास आहे? 100% विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये मेजर जवळपास 75 ते 80% सत्ताधारी लोकांच्या पाठ्या निवडून येणार. धन्यवाद भाऊ, तुमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. तर आपण धाराशिवमध्ये बऱ्याच प्रभागामध्ये, जवळपास सर्वच प्रभागामध्ये जाऊन प्रतिक्रिया घेणार आहोत. जाऊया पुढच्या प्रभागाकडे.